गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातल्या पत्ती गावामध्ये तापानं 2 लेकरं हिरावली। रस्ता नसल्यानं मृतदेह खांद्यावर घेत 15 किलोमीटरची पायपीट मायबापाला करावी लागली आहे। त्यांच्या डोळ्यातील आसमांना सरकारकडे उत्तर आहे का, हाच सवाल राज्यभरातून उपस्थित होतोय। बघूया। तुमच्या भावना जिवंत असतील तर हे दृश्य तुम्हाला विचलित करेल। हे दृश्य तुमचं काळीज चिरून जाईल, मन हतबल करून जाईल। गडचिरोलीतल्या अहेरी तालुक्यातलं हे हृदयद्रावक दृश्य। अशी वेळ कोणत्याच आई वडिलांवर येऊ नये। गडचिरोलीतले हे हतबल आई वडील, दोघांच्या खांद्यावर मृतदेह आहे। आपल्याच लेकरांचे मृतदेह चादरीत गुंडाळून हे मायबाप पायपीट करतायत। दोघांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहतायत। कुणास ठाऊक दोघं किती तास रडतायत, स्वतःचं दुःख ते कुणाकडे मोकळं करतील। एक नाही, दोन नाही तर तब्बल 15 किलोमीटर हे आई वडील आपल्या लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन चालत होते। मनातला दुःखाचा डोंगर बाजूला करून, डोळ्यातले अश्रू कधी आतमध्येच रोखून तर कधी वाट मोकळी करून देऊन, गरिबीचे चटके सहन करत हे आई वडील चालत होते। आपल्या लेकरांचे मृतदेह आपल्याच खांद्यावर घेऊन काय वेदना झाल्या असतील, काय क्लेश झाले असतील त्यांना। 4 सप्टेंबरला रमेश वेलादी यांच्या 6 वर्षांच्या मुलाला ताप आला। पाठोपाठ 3.5 वर्षांचा मुलगाही आजारी पडला। आई वडिलांनी स्थानिक पुजाऱ्याकडे नेलं। तिथं दोघांना जडीबुटी देण्यात आली, मात्र काही वेळातच दोघांची ही प्रकृती अधिक खालावली। आई वडिलांनी नाले चिखल तुडवत दोघांना जवळच्या जिमलकट्टा आरोग्य केंद्रात नेलं, मात्र डॉक्टरांनी दोन्ही लेकरांना मृत घोषित केलं। मात्र मृत्यू झाल्यानंतरही वेलादी दाम्पत्याच्या मरण यातना संपल्या नाहीत। आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती, गावी जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता। दोन्ही लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन पायी चिखलाचा रस्ता तोडवत 15 किलोमीटरवर असलेलं घर गाठण्याची वेळ या दुर्गम भागातल्या कुटुंबावर आली। एकीकडे आपण देशाचा अमृत महोत्सव साजरा करतोय, मात्र गडचिरोलीतलं हे दृश्य काळीज चिरून जातं। तापानं दोन्ही लेकरं हरवली। त्यांचे मृतदेह गावापर्यंत नेण्यासाठी अँब्युलन्स नाही, पक्का रस्ता नाही। आपल्याच लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेत केलेली 15 किलोमीटरची पायपीट, या आई वडिलांच्या डोळ्यातल्या अश्रूंचं मायबाप सरकारकडे काहीतरी उत्तर आहे का? आशिष अंबाडे, झी 24 तास, गडचिरोली।